Now, development of male gametophyte in angiosperm. This is our pollen grain. Entine, exine, denser cytoplasm, prominent haploid nucleus. हे पोलन ग्रेन मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये अँथरमध्ये तयार झालेले आहेत. या पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट बनतो. द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन एंजियोस्पर्म इज एंडोस्पोरिक, इज प्रिकॉशियस. That means it starts in microsporangium of anther and completed on stigma. मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये असताना, अँथर मध्ये असताना डेव्हलपमेंट सुरू होते आणि कंप्लीट कधी होते तर स्टिग्मावर गेल्यावर कंप्लीट होते. डेव्हलपमेंट च्या वेळी या पोलन ग्रेनची साईज वाढते. या इथं सेंट्रल व्हॅक्युअल तयार होतो, वाढत राहतो. या व्हॅक्युअलची साईज वाढते, व्हॅक्युअलची साईज वाढते आणि जशी जशी व्हॅक्युअलची साईज वाढत जाईल तसा तसा न्यूक्लियस एका बाजूला येतो. सो ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, central vacuole appears, nucleus migrates periphery, and this nucleus divides mitotically to produce two unequal cells. The smaller cell is called as generative cell, and larger cell is called as tube cell or vegetative cell. व्हिजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेल आपण त्याला म्हणू. अशी टू सेल्ड कंडिशन कुठं होते? मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये असताना, अँथर मध्ये असतानाच होते. आणि जनरली 60% प्लांट मध्ये पोलन ग्रेन रिलीज होतात पॉलिनेशनच्या प्रोसेससाठी. आणि पॉलिनेशनची प्रोसेस टू सेल्ड कंडिशन मध्ये असतानाच होते 60% प्लांट मध्ये. परंतु काही प्लांट असे सुद्धा आहेत की त्यांच्यामध्ये जनरेटिव्ह सेल इथंच असताना, मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये असतानाच डिवाइड होऊन दोन मेल गॅमेट बनतात आणि 3 सेल्ड कंडिशन होते. So in 60% plants, pollen grains are released at 2 cell condition, while in some plants they are released in 3 cell condition. Now process of pollination takes place, and during the process of pollination, pollen grains are available on stigma. स्टिग्मावरती पोलन ग्रेन अवेलेबल होतात. या स्टिग्मावर पोलन ग्रेन पडल्यानंतर या स्टिग्मॅटिक फ्लुइड जे आहे, स्टिग्मामध्ये शुगरी केमिकल सिक्रीट होतात. स्टिग्मामधून शुगरी केमिकल सिक्रीट होतात, स्टिग्मॅटिक फ्लुइड सिक्रीट होतं आणि ते फ्लुइड पोलन ग्रेन घेतो. आणि पोलन ग्रेन घेऊन त्याच्यामुळं काय होतं, इथं प्रोट्युबरन्सेस म्हणजे आउटग्रोथ तयार होतात. आणि नंतर यातली एक आउटग्रोथ फास्ट ग्रो होते आणि त्याच्यापासून बनते पोलन ट्यूब. So due to
imbibition of stigmatic fluid, entine forms protuberances. One of them grow fast, comes out through germ pore and forms pollen tube. आणि मग पोलन ट्यूब बनलेला आहे, पोलन ट्यूब बनलेली आहे. या पोलन ट्यूबचं केमिकल कंपोजिशन काय असा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज द केमिकल कंपोजिशन ऑफ पोलन ट्यूब? जर एंटाइन पासून बनलेली असेल तर एंटाइनचं केमिकल कंपोजिशन काय? पेक्टोसेल्युलोज आहे. म्हणजे पेक्टोसेल्युलोज इज अ केमिकल कंपोजिशन ऑफ पोलन ट्यूब. देन दिस कंटेंट गेट मायग्रेटेड इन पोलन ट्यूब. हा ट्यूब न्यूक्लियस आहे. मॅच्युरिटीच्या वेळी हा न्यूक्लियस डिजनरेट होणार. आणि जनरेटिव्ह सेल इथं आल्यावर डिवाइड होणार. आणि या जनरेटिव्ह सेल पासून दोन मेल गॅमेट युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएट हॅप्लॉइड नॉन मोटाइल मेल गॅमेट्स तयार होतात. आता हा पोलन ग्रेनचा कंटेंट, पोलन ट्यूबचा कंटेंट वरती जाऊ नये याच्यासाठी इथं कॅलोज प्लग तयार होत असते. त्यामुळे हा कंटेंट परत जाणार नाही. आणि दोन मेल गॅमेट, एक ट्यूब न्यूक्लियस, अशा तीन सेल्स, 3 सेल्ड कंडिशन मध्ये आहे मॅच्युअर मेल गॅमेटोफाइट. नाउ क्वेश्चन मे आस्क, मॅच्युअर मेल गॅमेटोफाइट इज, answer is 3 celled. 2 cells are male gametes and 1 vegetative cell or tube cell containing tube nucleus. हा ट्यूब न्यूक्लियस डिजनरेट होतो. इथं प्रोथॅलियल सेल तयार होत नाही, स्टॉक सेल तयार होत नाही, बॉडी सेल तयार होत नाही, जिम्नोस्पर्म सारख्या अनेक सेल तयार होत नाहीत. 3 सेल्ड कंडिशन आहे. एकदम शॉर्ट डेव्हलपमेंट आहेत. आणि म्हणून आपण म्हणू शकतो डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज युनिफॉर्म इन ऑल एंजिओस्पर्म अँड एक्स्ट्रीमली रिड्यूस्ड. This is about development of male gametophyte in angiosperm. Thank you very much.